जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात पोलीस भरती 2024 संदर्भात प्रश्नसंच 9. जर तुम्ही पोलीस भरतीची घर बसल्या तयारी करत असाल तर हा प्रश्नसंच तुमच्यासाठीच आहे. कारण या प्रश्नसंचामध्ये आपण लेखी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा डिटेलमध्ये सराव केलेला आहे. जर काही विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील तर आपल्या जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलवर RRB NTPC म्हणजेच भारतीय रेल्वे भरती NTPC संदर्भात देखील प्रश्नसंचांची प्लेलिस्ट सुरू आहे, तर ती देखील तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतातील पहिले डिजिटल राज्य कोणते आहे? पर्याय आहेत अ महाराष्ट्र, ब केरळ, क कर्नाटक, ड तामिळनाडू. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब केरळ हे भारतातील पहिले डिजिटल राज्य आहे. आपल्याला तर माहितीच आहे केरळ हे भारतातील 100% साक्षरता राज्य आहे. तसेच ते भारताचे पहिले डिजिटल राज्य देखील आहे. 2020मध्ये केरळ या राज्याला भारताचे पहिले डिजिटल राज्य म्हणून घोषित केले. NOFN म्हणजेच नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला. प्रश्न दुसरा, श्रीमद भागवत गीतामध्ये एकूण किती अध्याय आहेत? पर्याय आहेत अ 16, ब 18, क 20, ड 21. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब 18. विद्यार्थी मित्रांनो, श्रीमद भागवत गीतामध्ये एकूण 18 अध्याय आहेत तर 700 श्लोक आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे की भागवत गीता ही महर्षी वेदव्यास यांनी लिहिली होती. तसेच ती हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ आहे. या भागवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद दिलेला आहे. प्रश्न तिसरा, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? पर्याय आहेत अ चिल्का सरोवर, ब लोणार सरोवर, क उलर सरोवर, ड पुलिकत सरोवर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क उलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. तसेच ते आशियातील देखील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे चिल्का सरोवर आहे. तर लोणार सरोवर हे भारतामध्ये उल्कापातामुळे निर्माण झाले होते. ते महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाले होते. प्रश्न चौथा, तीर्थराज पुष्कर कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत अ गुजरात, ब राजस्थान, क उत्तर प्रदेश, ड मध्य प्रदेश. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब राजस्थान या राज्यात तीर्थराज पुष्कर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तीर्थराज पुष्कर हे आपल्या भारतातील पवित्र गंगा नदीप्रमाणेच पवित्र क्षेत्र आहे. तीर्थराज पुष्कर हे हिंदू धर्मातील एक पवित्र स्थळ आहे. असे म्हटले जाते की याची निर्मिती खुद्द ब्रह्मदेवाने केली होती. ब्रह्मदेवाने वरून कमळाचे फूल फेकले होते व खाली हे तीर्थराज तयार झाले होते. यांनाच तीर्थाचं राजा देखील म्हटले जाते. प्रश्न पाचवा, पाणथळ प्रदेशांसाठी रामसर अधिवेशन कोणत्या वर्षी झाले? पर्याय आहेत अ 1971, ब 1975, क 1985, ड 1992. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ 1971 साली पाणथळ प्रदेशांसाठी रामसर अधिवेशन झाले. हे अधिवेशन मधील रामसर या शहरात झाले होते, म्हणून त्याला रामसर अधिवेशन असे देखील म्हटले जाते. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये रामसर अधिवेशन कधी झाले असेच विचारले जाते. एवढे डिटेलमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत. जर काही सोप्या प्रश्नांमध्ये असेल तर असे डिटेलमध्ये पाणथळ प्रदेशांसाठी रामसर अधिवेशन कधी झाले असे विचारले जाते. पाणथळ जागांच्या सुरक्षेच्या बाबतीत महत्त्वाची चर्चा करण्यासाठी इराणने 2 फेब्रुवारी 1971 रोजी हे अधिवेशन रामसर या शहरात भरवले होते. तेथे त्यांनी काही ठराव मंजूर केले, ज्याला रामसर ठराव म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. 1975 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली होती. तर भारताने हे रामसर ठराव 1982 मध्ये स्वीकारला होता. प्रश्न 6वा, संविधानातील अनुच्छेद 21A कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ धार्मिक स्वातंत्र्य, ब शिक्षणाचा हक्क, क निवासाचा हक्क, ड संपत्तीचा हक्क. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब शिक्षणाचा हक्क. संविधानातील अनुच्छेद 21A हा शिक्षणाच्या हक्काच्या बाबतीत संबंधित आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21A नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे. प्रश्न 7वा, राष्ट्रीय फळ आंबा कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? पर्याय आहेत अ भारत, ब पाकिस्तान, क फिलिपिन्स, ड वरील सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, आंबा हे फक्त आपल्या भारताचेच राष्ट्रीय फळ नसून ते भारत, पाकिस्तान तसेच फिलिपिन्स या देशाचे देखील राष्ट्रीय फळ आहे.
तसेच ते बांगलादेशचे राष्ट्रीय वृक्ष आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंब्याचे वैज्ञानिक नाव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर आंब्याचे वैज्ञानिक नाव मँगीफेरा इंडिका असे आहे. प्रश्न 8वा, शहाजहानच्या काळात निर्माण झालेला प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? पर्याय आहेत: अ. आग्रा किल्ला, ब. ग्वाल्हेर किल्ला, क. लाल किल्ला, ड. प्राचीर किल्ला. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. लाल किल्ला हा शहाजहानच्या काळात निर्माण झाला होता. शहाजहानने या किल्ल्याचे बांधकाम करण्यास आदेश दिला होता. विद्यार्थी मित्रांनो, मुघल साम्राज्यात 2 प्रकारचे लाल किल्ले बांधण्यात आले होते. पहिला अकबर बादशहाने आग्रा येथे बांधला होता, तर दुसरा शहाजहानने दिल्ली येथे हा लाल किल्ला बांधला होता. त्यापैकी दिल्लीमधील लाल किल्ला हा सुप्रसिद्ध आहे. प्रश्न 9वा, भारतीय सैन्य दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? पर्याय आहेत: अ. 15 जानेवारी, ब. 26 जानेवारी, क. 15 ऑगस्ट, ड. 16 डिसेंबर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सैन्य दिन 15 जानेवारीलाच का साजरा करतात यामागे देखील स्टोरी आहे. आपला भारत देश स्वतंत्र झाला तरी देखील भारतीय सैन्याचे उच्च अधिकारी हे एक ब्रिटिश व्यक्तीच होते. परंतु त्या भारत देश 1947ला स्वतंत्र झाल्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 15 जानेवारी 1949ला त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे पद भारतीय सैनिक के. करियप्पा यांना सुपूर्द केले व ते भारतीय सैन्याचे उच्च अधिकारी बनले. तेव्हापासून भारतामध्ये 15 जानेवारी हा भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. अशाच प्रकारे आपण भारतीय नौदल दिन कधी व का साजरा केला जाऊ लागला हे देखील मागील एका व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तर भारतीय नौदल दिन केव्हा साजरा केला जातो याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर एक तरी कमेंट नक्की करत जा. प्रश्न 10वा, भारतीय संविधानात अशोक स्तंभ कोठे आहे? पर्याय आहेत: अ. बिहार, ब. गुजरात, क. मध्य प्रदेश, ड. उत्तर प्रदेश. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड. उत्तर प्रदेश येथे भारतीय संविधानातील अशोक स्तंभ आहे. या अशोक स्तंभाची निर्मिती भारताचे महान सम्राट अशोक यांनी केली होती. असे म्हटले जाते की अशोक सम्राट हे भारताचे एक महान सम्राट होते. त्यांचे राज्य हे भारतभर तसेच इतर देशांमध्ये देखील पसरलेले होते. म्हणजे चहूबाजूंनी त्यांचे राज्य होते. म्हणून त्या अशोक स्तंभामध्ये 4 दिशेला तोंड करून 4 सिंह दिलेले आहेत. तेच हे अशोक स्तंभ आपल्या भारतीय संविधानाने 26 जानेवारी 1949 रोजी भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले होते. हे अशोक स्तंभ उत्तर प्रदेश राज्यातील सारनाथ येथे आहे. प्रश्न 11वा, भारताची लोह महिला म्हणून कोण ओळखल्या जातात? पर्याय आहेत: अ. सरोजिनी नायडू, ब. इंदिरा गांधी, क. कस्तुरबा गांधी, ड. राणी लक्ष्मीबाई. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. इंदिरा गांधी या भारताच्या लोह महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांनाच इंग्लिशमध्ये आयर्न लेडी ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते. तर त्याचप्रमाणे भारताचे लोह पुरुष म्हणून कोण ओळखले जातात याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मागील एका व्हिडिओमध्ये आपण ते देखील घेतले होते, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. प्रश्न 12वा, श्रीमंत योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सॉरी, या ठिकाणी श्रीमान योगी असे असायला हवे होते. तर श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत: अ. शिवाजी सावंत, ब. वि. स. खांडेकर, क. रणजित देसाई, ड. नासी फडके. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. रणजित देसाई यांनी श्रीमान योगी हे शिवाजी महाराजांवर आधारित पुस्तक लिहिले होते. प्रश्न 13वा, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? पर्याय आहेत: अ. कोलकाता बंदर, ब. मुंबई बंदर, क. चेन्नई बंदर, ड. कांडला बंदर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. मुंबई बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. या बंदराला न्हावा शेवा बंदर किंवा पंडित जवाहरलाल नेहरू बंदर असे देखील म्हटले जाते. हे बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. प्रश्न 14वा, राष्ट्रीय सागरी दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? पर्याय आहेत: अ. 4 फेब्रुवारी, ब. 5 एप्रिल, क. 16 ऑक्टोबर, ड. 20 नोव्हेंबर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. 5 एप्रिल दिवशी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, 5 एप्रिल 1919ला भारताचे पहिले व्यापारी जहाज मुंबईहून लंडनला निघाले होते. त्या आठवणीत 1964 पासून हा राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जाऊ लागला.
प्रश्न 15वा. खजुराहो मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? पर्याय आहेत अ. ओडिसा, ब. राजस्थान, क. बिहार, ड. मध्य प्रदेश. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड. मध्य प्रदेश या राज्यात खजुराहो मंदिरे आहेत. खजुराहो हे मध्य प्रदेश राज्यातील एक शहर आहे. तिथे स्थापत्यकलेतील हिंदू व जैन धर्मांची अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे या मंदिरांना खजुराहो मंदिर म्हणून देखील ओळखले जातात. या मंदिरांचा खजुराहो शहराचा किंवा मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये देखील समावेश आहे. प्रश्न 16वा. संगणकाचा जनक म्हणून कोण ओळखले जातात? पर्याय आहेत अ. चार्ल्स बॅबेज, ब. टिम बर्नर्स-ली, क. बिल गेट्स, ड. एलन ट्युरिंग. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. चार्ल्स बॅबेज हे संगणकाचे जनक म्हणून ओळखले जातात. 19व्या शतकात त्यांनी सर्वप्रथम संगणकाचा शोध लावला होता. ते एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होते. प्रश्न 17वा. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? पर्याय आहेत अ. पंडित नेहरू, ब. सरोजिनी नायडू, क. सुभाषचंद्र बोस, ड. लाला लजपत राय. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना सर्वप्रथम म्हणजेच 1944मध्ये राष्ट्रपिता ही पदवी दिली होती. विद्यार्थी मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांचे महात्मा गांधींसोबत काही गोष्टींवरून मतभेद झाले होते व त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडले होते व त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वतंत्र असा राष्ट्रीय पक्ष स्थापन केला होता, ज्याला आपण फॉरवर्ड ब्लॉक असे म्हणून देखील ओळखतो. परंतु तरी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी बहाल केली होती. त्यांनी सर्वप्रथम महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सर्वप्रथम नेताजी ही पदवी एका जर्मन अधिकाऱ्याने दिली होती. ज्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस हे जर्मनीमध्ये गेले होते, जर्मनीमधील बार्लिन शहरात एक सभा आयोजित केली होती. तेथे बरेच जर्मन अधिकारी तसेच जर्मन व्यक्ती तसेच भारतीय व्यक्ती देखील समाविष्ट होते. तेव्हा त्यांनी एका जर्मन अधिकाऱ्याने नेताजी ही पदवी दिली होती. प्रश्न 18वा. बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत अ. 1904, ब. 1906, क. 1907, ड. 1909. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. 1906 रोजी बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. मुंबई या शहरात या बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. तर 1969मध्ये 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. त्यामध्ये बँक ऑफ इंडियाचा देखील समावेश होता. म्हणजेच 1969 रोजी बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न 19वा. शहानामा ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत अ. अल-बरुनी, ब. अमीर खुसरो, क. फिरदौसी, ड. अबुल फजल. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. फिरदौसी यांनी शहानामा ग्रंथ लिहिला होता. हा पार्शियन भाषेत लिहिलेले एक महाकाव्य होते. त्यांचे संपूर्ण नाव अबू अल कासिम फिरदौसी असे होते. प्रश्न 20वा. भारतातील लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? पर्याय आहेत अ. 1950, ब. 1952, क. 1965, ड. 1971. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. 1952 रोजी भारतातील लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम म्हणजेच कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू झाला होता. जगामध्ये लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम राबवणारा म्हणजेच कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा भारत हा पहिला देश होता. त्यानंतर 1976मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण मांडण्यात आले, ज्यामध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला 2च अपत्ये बंधनकारक करण्यात आले होते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.